जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार? भाजपचे माजी आमदार सुधीर पारवींनी मांडल्या भावना। उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवींचे चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र। भाजपमधील इनकमिंग नंतर जुन्या कार्यकर्त्यांमध्ये संधी हिरावल्याची खंत। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आश्रमशाळांची दुरावस्था, गळक्या पडक्या इमारतींमध्ये आदिवासी विद्यार्थी घेतात शिक्षण। शालेय शिक्षण समितीच्या भेटीत धक्कादायक प्रकार समोर। पुण्यातून 2 वर्षाच्या चिमुरडीचं भीक मागण्यासाठी अपहरण केल्याचा प्रकार समोर। कात्रज परिसरातील घटना। तुळजापुरातील 5 जणांची टोळी गजाआड। 5 जणांच्या टोळीत महिलेचाही समावेश असल्याची माहिती। कोल्हापुरात अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या कामाला सुरुवात। काळानुसार लाकडाला वाळवी लागल्याने गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलं। जुन्नर तालुक्यातील रोहकडी गावात 3 बिबट्यांचा मुक्त संचार। शेतकऱ्यांच्या घराजवळ बिबटे फिरताना दिसले। बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी। कोल्हापुरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या वृद्धा सुट्टीवर आलेल्या जवानांना वाचवले। कोल्हापूरच्या सिद्धनेरली गावातील घटना। जवान सूरज पाटील यांनी धाडसीपणा दाखवत वृद्धाचा जीव वाचवलाय। बीडच्या आष्टीतील अजिंक्य गर्जेचा मद्यपान करत गाडी चालवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल। अजिंक्य गर्जे हा माजी मंत्री धनंजय मुंडेंचा समर्थक। गर्जेच्या वाढदिवसानिमित्त मुंडेंनी दिलेल्या शुभेच्छांची कॉल रेकॉर्डिंग समोर। रायगडच्या रातवड गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावर एसटी बसचा अपघात। अपघातात एसटी बस रस्त्याच्या बाजूला पलटली। बसमधील 6 प्रवासी किरकोळ जखमी।